नमस्कार सर्व परिवार, सर्व मित्रमंडळी, सर्वांना खूप खूप प्रेम. मी संतोष सरवणकर. आपले अध्यायाचे अर्धा भाग म्हणजे 30 दिवस झालेले आहेत. 30 दिवसाचे 30 विषय झालेले आहेत. तर आनंद जे रोजचे विषय जे मांडतोय त्या विषयामध्ये कुठेतरी असं वाटतंय का आपलं की कुठेतरी मी कमतरता आहे किंवा असं काही. मी विचारलं होतं, मी तुम्हाला सर्वांना सल्लाही मागितला होता की तुम्हाला असं काही असं वाटतंय की मी या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा मला या गोष्टी सहन केल्या पाहिजेत. तर मला काही लोकांनी सांगितलं की व्हॉईस थोडा, तुमचा आवाज थोडासा क्लिअर आला पाहिजे. तर मी त्या गोष्टी प्रयत्न करतोय. मी पाहिजे तर एक डिजिटल सेटअप लावू शकतो पाठी, आणि चांगला माईक बी घालून, सूट बूट घालून वगैरे तुमच्यासारखं मी एकदम प्रोफेशनल, एकदम एक हाय लेवल सगळं बसू शकतो. पण तो देखावा झाला. तो देखावा झाला की हां मी असं आहे तसं आहे, मी हे सर्व म्हणजे मी माझ्या तमाम परिवाराला मी जर काही आयुष्याबद्दलचा काही संदेश देण्यासाठी मी सूट बूट घालून जर बसतोय आणि सर्व गोष्टी करतोय, माहिती आहे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत जर मी या माध्यमातून चाललो आहे. त्याचप्रकारे आज जो विषय आहे ना, तो विषय जास्त मोठाही नाही आहे, पण विचार करण्याचा एवढा छान विषय आहे तो, आणि तो माझा आवडता विषयही आहे. आता तो विषय असा आहे की आपल्या आयुष्यामधल्या न आपल्याला साथ सोडणारा असं काय आहे. आयुष्यभर आपलं न साथ सोडणारं असं काय आहे. म्हणजे जे असं आपली लाईफ, तर आपलं जीवन हे तर आपलं आयुष्याबरोबर आहेतच. आपले कर्म आपल्या आयुष्याबरोबर आहेतच. त्याचबरोबर आपलं चांगलं काम जे काही आपण करतोय त्या गोष्टी सर्व आपल्या आयुष्याबरोबर आहेतच. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. गोष्ट म्हणा किंवा त्याचं एक उदाहरण म्हणा. एक मोठं झाड आहे, तर आपण रोज पाहतो ना, एक काही झाड आहे, आणि त्या झाडांवरती ज्या फांद्या आहेत, त्या फांद्यांना प्रत्येकी एक एक फुलं आहेत, पानं आहेत. त्यांचे काही दिवस किंवा काही त्यांचा वेळ काळ असला, फुलं वेगळून पडून जातात किंवा सुकून जातात, आपल्या उपयोगाची काही येत नाही. फांद्या आहेत, फांद्याही पडतात, पण ते जे झाड आहे, ते झाड त्या मुळात जे ते मूळ आहे खाली, त्या झाडाचं जे मूळ आहे, त्याला आपण रूट म्हणतो, रूट ऑफ द लाईफ. तर रूट ऑफ द लाईफ, त्या रूटवरती तो झाड अजूनही उभं आहे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या आयुष्याचं जे काही निर्णय घेणारे, आपल्यासोबत जे काही व्यक्ती आपल्यासोबत जे ठामपणे उभे आहेत, ते आपले रूट्स आहेत. आणि चुकीचे जे लोक असतात, मी असं म्हणतो, आपल्या आयुष्यामधून जे आपल्याला अनुभव चुकीचे देणारे व्यक्ती असतात किंवा चुकीचं काही घटने असतात, काही असू दे, मी फुलापासून करतो.
चुकीची एक सवय म्हणजे एक फूल समजा. चुकीची सवय जर फूल तो चांगला असेल तर आपण काय करतो, तो फूल लगेच आपल्या हातात सांभाळून ठेवतो किंवा कोणाला देतो का, आपण आपला चांगला स्वभाव कोणाला देतो. पण तो फूल त्या झाडावर असंच आहे आणि सुकला आणि तो विरघळून पडला. याचा अर्थ हा आहे, आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी आपला एक चुकीचा स्वभाव होता, तो निघून गेला. पण ज्या वेळेला तो नवीन फूल येईल, त्याच नवीन फुलाच्या सुगंधासकट तो फूल आपल्याला जपून ठेवायचं आहे. त्यानंतर येतो मी पानाकडे. झाडाची पानं कधी सुकतात, काही हिरवेगार राहतात. पण सुकलेली पानं जी खाली पडतात तर त्यांना आपण असा एक्झाम्पल घेऊया. सुकलेली पानं जी खाली पडतायत ना, ते आपल्या आयुष्यामधले दुःख निघून गेले. आपल्या आयुष्यामध्ये दुःख कायम राहत नाही. दुःख एक काळापुरी राहतात आणि दुःख निघून गेले. आता त्याचबरोबर फांद्यांवर येतो. झाडाच्या फांद्यां म्हणजे कसं आहे, आपण झाडाच्या फांदीला उदाहरण घेऊया. आपल्या आयुष्यामधले असे काही जे आपले आयुष्यामधले काही गोल्स आहेत किंवा काही ठराविक आपल्याला काही करायचं आहे किंवा जे काय असेल ते, जर माझे आपले निर्णय काही चुकीचे ठरले आणि खरोखर आपल्याला त्यापासून देव आपल्याला लांब करायचा प्रयत्न करतोय किंवा आपले जे कोणी प्रेमळ व्यक्ती आहे, जे आपल्याला सपोर्ट करत आहेत, आपल्या त्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करतात, याचा अर्थ ती फांदी तुटली. याचा अर्थ हा नाही की त्या झाडाला त्याच ठिकाणी दुसरी फांदी नाही येणार. फांदी येणार, पण त्यावेळेला ती फांदी एकदम मजबूतीने येणार. म्हणजे याचा अर्थ हा आहे की आपल्या आयुष्यामध्ये जे काही चुकीचं घडणार होतं ते बाबा बोलतात ना, ते एक संकट निघून गेलं तर चांगलं एक येतंय, त्याला धरून ठेवायचं. आपल्याला धरून ठेवायचं आणि धरून ठेवल्यानंतर जसं फूल आलं, पान आलं, फांदी आली, झाड एकदम सुसूचित आहे. आता झाड ज्याच्यावरती निर्भर आहे, म्हणजे जे आपले मॉरल व्हॅल्यूज आहेत, आपले मॅनर्स आहेत, ज्या काही आहेत, आपण जे काही शिस्त पद्धती आपण आपल्या घरपरिवाराकडून शिकलेलो आहोत किंवा समाजाकडून शिकलेलो आहोत, त्या मॉरल व्हॅल्यूजला आपल्याला जपून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर त्याला कन्सिस्टन्सी, म्हणजे त्याला कधीच थांबवायचं नाही, चालू ठेवायचं. रोज आज नाही तर उद्या मला आज काहीतरी चांगलं करायचं आहे, मला आज काहीतरी चांगलं करायचं आहे. हे रोज जर आपण बोललो ना, आपल्याला चांगलं करायचं आहे, आपोआप आपल्याला सवय लागून जाते. असं म्हणतात ना, 21 दिवसामध्ये माणसाला सवय लागते काय नाही काय चांगलं करायचं. मग आपण ती सवय करूया ना. 21 दिवसामध्ये आपण काहीतरी चांगली सवय लावून घेऊया आणि ज्याच्याकरता आपलं आयुष्य बदलायचा जो आपला अध्याय आहे, तो कुठेतरी पूर्णपणे सक्सेसफुल होतोय. आणि जे झाड उभं आहे ना, झाड म्हणजे आपण आपल्या आयुष्यामधलं जे काही प्रपंच आहे, जो पुढे वाढत जाणार आहे. म्हणजे आपण लहान होतो त्यापासून एवढ्याशा एक छोट्याशा पाकळीपासून तर आपण आता झाड उभं आहे, एवढं उंच झाड उभं झालं आहे, त्याला पानं आले, फुलं आले, सर्व काय झालं आहे. म्हणजे आयुष्यामध्ये खूप काय आपल्याला प्रगती झालेली आहे. पण त्या झाडाला खत, पाणी, हे सर्व गोष्टी रोजच्या रोज नियमाप्रमाणे आणि प्रामाणिकपणे त्याला करणं गरजेचं आहे. मला वाटतं की मी खूप थोडक्यामध्ये आपल्या आयुष्याचा जरा हा जो एक मी उदाहरण दिला, आपल्याला समजलं असेलच. मी तुम्हाला परत विनंती करतो की मला तुमच्याकडचे काही समस्या सर्वांना आहेत आपल्या आयुष्यामध्ये. असं कुठला व्यक्ती नाही ज्याला समस्या नाही आहेत. समस्या आहेत, पण समस्या आहेत तर जर तुम्ही एकमेकांना वाटाल तर सांगाल किंवा त्याची विचारपूस करणार, तर त्या समाधानकारक काहीतरी उत्तर भेटू शकतं. मी तुम्हाला सांगत असतो की मला संदेश तुम्ही एक पाठवा किंवा ह्या गोष्टीवरती तुमचं हे आवडलं किंवा नाही आवडलं मला खरं पाठवा. पण ठीक आहे, तुम्ही काही
म्हणजे मी त्याच्यावर नाराज नाहीच आहे, परत बोलतो मला नाराजी नाही आहे सर्वांशी. मी माझा रोज प्रामाणिकपणे माझं काम करतोय, रोज तुमच्यापर्यंत पोचायचं, तुम्हाला एक संदेश द्यायचा, संदेश देतोय मी. माझा हा प्रवास सुरू जाणार आहे. ही तर माझी फक्त एक पहिली पायरी आहे, जिथे मी फक्त पाय ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या पहिली पायरी जसे मी गाठली तसे माझे पुढच्या पायऱ्या पण पूर्ण होतील. पण ते कारण की सर्व गोष्टींमध्ये लगेच काही गोष्टी होत नसतात, होतील. उद्या भेटूया. खुश राहा, आनंदी राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय महाराष्ट्र.